जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 25. गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट. सिद्धयोग्यांचा जय जयकार करीत नामधारक म्हणाला, योगीराज, तुम्ही खरोखर संसार सागर तारक आहात. मला याची पूर्ण खात्री पटली आहे. तुम्ही मला परमार्थ सांगून माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. श्री गुरु नृसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती अवतार आहेत. जे लोक अज्ञानी असतात त्यांना ते सामान्य मनुष्य वाटतात, पण ज्ञानी लोकांना प्रत्यक्ष म्हणजे साक्षात परमेश्वर वाटतात. श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला आपले खरे परमेश्वरी रूप दाखविले व त्याचे अज्ञान दूर केले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा. नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोगी म्हणाले, वत्सा, नामधारका, त्या श्री गुरूंची लीला खरोखर अगम्य आहे. त्यांच्या सर्व लीला मी सांगू लागलो तर पुष्कळ वेळ लागेल. शिवाय कथा ही खूप मोठी होईल. पण तुला थोडेफार सांगतो, ते तू ऐक. विदुरा नगरात एक यवन राजा राहत होता. तो अत्यंत क्रूर व कमालीचा ब्राह्मणद्वेष्टा होता. तो नित्य पशुहत्या करीत असे व आपल्या सभेत ब्राह्मणांना बोलावून त्यांना वेद म्हणावयास सांगत असे. तो मोठमोठ्या विद्वान ज्ञानी ब्राह्मणांना आपल्याकडे बोलावून सांगत असे, तुम्ही माझ्या येथे सर्व वेद म्हणा, मी तुम्हाला भरपूर पैसे देईन. जो कोणी मला वेदार्थ सांगेल त्याची मी विशेष पूजा करीन. त्यात जे मोठे ज्ञानी असत ते सांगत, आम्ही मतिहीन म्हणजे अज्ञानी आहोत. आम्हाला वेदातले काहीही समजत नाही असे सांगून ते तेथून काढता पाय घ्यायचे. परंतु जे मूर्ख अज्ञानी असत ते पैशाच्या लोभाने त्या यवनाकडे जाऊन वेदपठण करीत असत. त्यावेळी यज्ञकांडाचा अर्थ ऐकताना तो दुष्ट यवन राजा कुत्सितपणे हसून म्हणायचा, तुम्ही ब्राह्मण यज्ञ करता तेव्हा पशुहत्या करता, ती तुम्हाला चालते. मग आम्ही पशुहत्या केली तर त्यात काय बिघडते? असे बोलून तो ब्राह्मणांची यथेच्छ निंदा नालस्ती करायचा व जो विद्वान असेल त्याला तो भरपूर दहन देत असे. ही बातमी ऐकून ठिकठिकाणचे अनेक ब्राह्मण केवळ धनाच्या लोभाने त्या यवनाकडे येऊन त्याला वेद म्हणून दाखवित असत. या कलियुगात असे
जे मतिहीन, मदोन्मत्त, द्रव्यलोभी असतील ते यमलोकाला जाण्याच्या योग्यतेचे असतील, यात तीळ मात्र शंका नाही. एकदा काय झाले, द्रव्यलोभी असे 2 ब्राह्मण त्या विदुरा नगरात आले. ते त्या यवनराजाला भेटले व आपली कीर्ती आपणच सांगू लागले. ते म्हणाले, आम्ही 3 वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे. सगळे वेद आम्हाला तोंडपाठ आहेत. वेदांविषयी आमच्याबरोबर वादविवाद करण्यास 4 राष्ट्रात कोणीही नाही. तुमच्या नगरात असे कोणी असतील तर त्यांना आमच्याशी वेदचर्चा करण्यासाठी बोलवावे. राजाने ते आव्हान स्वीकारले. त्याने आपल्या नगरातील विद्वान ब्राह्मणांना बोलावून घेतले. राजा त्यांना म्हणाला, तुम्ही या 2 ब्राह्मणांशी वेदविषयक चर्चा करा. तुमच्यापैकी जो जिंकेल त्याला मी भरपूर धन देईल. त्यावर ते विद्वान ब्राह्मण म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मण प्रकांड पंडित आहेत. या दोघांना जिंकू शकेल असा आमच्यात कोणीही नाही. हे आमच्यापेक्षा थोर आहेत. राजाने ते मान्य करून त्या 2 ब्राह्मणांना वस्त्र अलंकार देऊन मोठा सन्मान केला. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. राजाने केलेल्या या सन्मानाने त्या दोघांना अधिकच गर्व झाला. ते राजाला म्हणाले, आमच्याशी वादविवाद करण्यास कोणीही मिळत नाही. मग आमचे मोठेपण सिद्ध कसे होणार? आता आम्ही अन्यत्र जातो. आमच्याशी वादविवाद करण्यास कोणी भेटला तर त्याच्याशी आम्ही चर्चा करू. कोणी नाही मिळाला तर जयपत्र घेऊन पुढे जाऊ. राजाने ते मान्य केले. मग राजाचे संमतीपत्र घेऊन ते 2 ब्राह्मण गावोगाव फिरू लागले. त्यांच्याबरोबर वाद घालण्यास कोणीच तयार नसल्याने प्रत्येकाकडून जयपत्र घेऊन ते फिरत फिरत दक्षिणेकडे भीमातीरी असलेल्या कुमसी गावी आले. त्याच गावात महाज्ञानी त्रिविक्रम भारती पंडित राहत होता. त्याला 3 वेद येत होते व तो अनेक शास्त्रात पारंगत होता. त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना गावातील लोकांकडून त्रिविक्रम भारतीची माहिती समजली. मग ते त्रिविक्रम भारतीकडे गेले आणि त्याला म्हणाले, तू स्वतःला मोठा त्रिवेदी समजतोस, तर मग आमच्याशी चर्चा करण्यास तयार हो, नाही तर जयपत्र लिहून दे. त्या ब्राह्मणांचे हे उन्मत्त बोलणे ऐकून त्रिविक्रम भारती म्हणाला, अहो 3 कसले, 1 सुद्धा वेद मला येत नाही. मला वेदातले काहीही कळत नाही. जर मला वेदशास्त्र येत असते तर मी येथे अरण्यात कशाला राहिलो असतो. मला जर वेद येत असते तर सर्व राजांनी मला वंदन केले असते. तुमच्याप्रमाणे सुख उपभोग मलाही मिळाले असते. मला काहीच येत नाही, म्हणून तर संन्यास वेश धारण करून मी वनात राहतो. मी एक सामान्य भिक्षुक आहे. तुमच्याशी बरोबरी मी कशी करणार? त्रिविक्रम भारतीचे हे बोलणे ऐकताच ते 2 ब्राह्मण भयंकर संतापले. ते म्हणाले, आमच्याशी वादविवाद करण्यास
या जगात कोणीही नाही. आम्ही सगळी राज्य फिरत आलो, पण आमच्याशी बरोबरी करू शकेल असं कोणीही नाही. आता आम्हाला जयपत्र लिहून दे, नाहीतर आमच्याशी वादविवाद कर. त्रिविक्रम भारतीने त्यांना अनेक प्रकारे समजाविले, पण ते दोघे काहीही ऐकण्यास तयारच होईनात. मग त्रिविक्रम भारतीने विचार केला, या ब्राह्मणांना भलताच गर्व झाला आहे. हे अनेकांचा अपमान करीत आहेत. आता यांना चांगलीच शिक्षा होईल. त्रिविक्रम भारती त्या ब्राह्मणांना म्हणाला, आपण गाणगापुरास जाऊया. तेथे आमचे गुरु आहेत. त्यांच्या समक्ष तुम्हाला जयपत्र दिले जाईल. त्या दोघांनी हे मान्य केले. मग मेन्यात बसून ते गाणगापुराकडे निघाले. त्रिविक्रम भारतीसारख्या परमज्ञानी पुरुषाला पायी चालत येण्यास लावले. त्यामुळे ते अल्पायुषी झाले. गाणगापुरास आल्यावर त्रिविक्रम भारतीने श्री गुरूंच्या पाया पडून त्यांना सर्व हकीकत सांगितली. श्री गुरूंच्या सर्व काही लक्षात आले. मग मंदस्मित करीत ते त्या दोघांना म्हणाले, तुम्ही दोघे कशासाठी आला आहात? आम्ही संन्यासी. आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मिळणार? आणि समजा तुम्ही आमचा पराभव केला तर तुम्हालाही कसलाही फायदा होणार नाही. आम्ही बोलून चालून संन्यासी. आम्हाला हार जीत सारखीच. तुम्ही आम्हाला जिंकलेत तरी तुमचाही फायदा. असे बोलून श्री गुरूंनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण पालथ्या घड्यावर पाणी. विनाशकाले विपरीत बुद्धी हेच खरे. ते ब्राह्मण म्हणाले, जयपत्रे मिळविणे ही आमची प्रतिष्ठा आहे. तेव्हा आमच्याशी चर्चा करा, नाहीतर दोघेही जयपत्र लिहून द्या. मग श्री गुरु त्यांना म्हणाले, ब्राह्मणांनो, इतका गर्व योग्य नव्हे. गर्व सर्व विनाशाचे मूळ आहे. या गर्वामुळेच बाणासूर, रावण, कौरव लयाला गेले. वेद अनंत आहेत. ब्रह्मादिकांनाही वेदांचा थांगपत्ता लागला नाही. वेद अनादि अनंत आहेत. त्याविषयी आपण कसली चर्चा करणार? तेव्हा गर्व सोडा. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता, मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहीत आहे? श्री गुरूंनी त्यांना परोपरीने समजाविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ते ब्राह्मण अत्यंत गर्वाने म्हणाले, आम्ही 3 वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले, नामधारका, त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना अशा प्रकारे अत्यंत गर्व झाला होता. श्री गुरूंनी त्यांना काय उत्तर दिले ती मोठी अपूर्व कथा मी तुला पुढे सांगतो. ती तू एकाग्र चित्ताने ऐक. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट या नावाचा अध्याय 25वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. कोणत्या जीवाचे पूर्वजन्म संस्कार कसे असतात हे संपूर्ण कळणे कोणा सामान्य माणसाला शक्य नव्हते. त्यातही आनुवंशिक संस्कार निराळे
व त्या जीवांचे व्यक्तिगत संस्कार निराळे. जन्मकुंडलीवरून तज्ज्ञ ज्योतिषी कदाचित ते जाणू शकतील, पण हे जाणणे फार कठीण आहे. कार्यावरून कारणाचे अनुमान सुज्ञ लोक करू शकतात, पण सर्वज्ञ सत्पुरुषाशिवाय हे दुसऱ्या कोणालाही शक्य नाही. प्रस्तुत अध्यायातील राजा यवन असतानाही त्याला ब्राह्मणमुखाने वेदश्रवण करण्याची इच्छा मनात कुढाभाव असतानाही का व्हावी? वेदज्ञ ब्राह्मणांना विपुल द्रव्य देऊन त्याने त्यांचा गौरव का करावा हे समजणे कठीण आहे. युरोपीय पंडित मॅक्स मुल्लेर याने ऋग्वेदाचे संशोधन करून वेदग्रंथ छापला. त्यावेळी आपल्या भारतातील पंडितांनी त्याची फार वाहवा केली, पण त्याच्यातील कुढाभाव आमच्यातील एक प्रसिद्ध विद्वान श्री बालस्वामी यांनी आपल्या प्रेरणा नावाच्या मासिकात पुराव्यानिशी बाहेर काढली. मॅक्स मुल्लरच्या लहानपणाची एक गोष्टच त्याच्या चरित्रात प्रसिद्ध झाली आहे. ती अशी की तो 8 वर्षांचा विद्यार्थी होता. इतर मुलांबरोबर मुळाक्षरे काढण्यासाठी तो बाकावर बसला होता. मुलांच्या वह्यांवर मुळाक्षरे काढून झाली, पण याने एक ओळही लिहिली नाही. तो आपल्या वहीच्या मागच्या बाजूस असलेल्या नकाशातील हिंदुस्थानच्या नकाशाकडे निरखून पाहत होता. शिक्षक मुलांच्या वह्या पाहत आले व त्यांनी याचा कान धरला. तेव्हा तो शुद्धीवर आला. या मुलाचेच लक्ष हिंदुस्थानच्या नकाशाकडे इतके का वेधले? तर पूर्वजन्मसंस्कार हेच याचे उत्तर. हिंदुस्थान व तेथील वेदविद्या याविषयी ओढा हा व्यक्तिगत बुद्धीचा पूर्वसंस्कार होय व प्रेम असूनही चोरटा कुढाभाव हा मनाचा आनुवंशिक संस्कार असे म्हणावे लागेल. याचप्रमाणे वरील यवन राजाची गोष्ट आहे असे दिसते. वेदखिलो धर्ममूलम असे वेदांचे महत्त्व आहे. हे वेद ब्राह्मण वर्गाने रक्षण करून ठेवले व त्याचे जगावर मोठे उपकार आहेत. पण वेदात सांगितलेले आचारधर्म व विचारधर्म जे ब्राह्मण कोणत्याही मोहामुळे पाळणार नाहीत, ते वेदोक्त उत्तम गतीला पोहोचणार नाहीत. ब्राह्मणत्वापासूनच नव्हे तर मनुष्यत्वापासूनही ते च्यूत होतील. या अध्यायातील लोभी व उन्मत्त ब्राह्मणांची अशीच अधोगती पुढे झाली आहे. विद्या ददाति विनयम या वचनाप्रमाणे विद्या शिकल्याने जर विनय प्राप्त झाला नाही आणि उलट गर्वच झाला, तर विद्यामद झाला तर तो विद्वान स्वहिताला मुकला असे समजावे. सर्व शास्त्रे जिभेवर नाचू लागली, पण चित्तात अहंता ठाव धरून बसली, तर अशाने कोटी जन्म गेले तरीही त्याला ईश्वर प्राप्ती होणार नाही, असे ज्ञानेश्वर माऊली व संत एकनाथ महाराज यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे हा अध्याय 25वा इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.